देशमुख हत्येप्रकरणी आजची सुनावणी संपलेली आहे। विष्णू चाटेला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 3 आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। विष्णू चाटे, प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांना कोर्टामध्ये हजर केलं होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी तिघांना सुनावण्यात आली आहे। तर विष्णू चाटेला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज या चौघांना केज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं, तिथे सुनावणी झालेली आहे आणि या सुनावणी अंती आता विष्णू चाटेला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, तर इतर तिघांना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। केज कोर्टात काय युक्तिवाद झालाय आपण पाहतोय। आरोपींना दिलेली पोलीस कोठडी पुरेशी नाही असं आरोपीचे वकील म्हणालेत। अजून एक आरोपी शोधायचा आहे असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। 20 दिवसांमध्ये पोलिसांनी काय केलं असा सवाल आरोपीच्या वकिलांनी केला। तर तपास करून भागीदार शोधायचे आहेत असं सरकारी वकील म्हणाले। पोलीस कोठडी मागण्याचं कारण काय असा सवाल आरोपीच्या वकिलांनी केलाय। तर तपासात नव्या बाबी निष्पन्न होत आहेत असं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं।